मैं हमारे यहाँ के लोकप्रिय आमदार श्री देवकर सर से रिक्वेस्ट करता हूँ कि विलास डांगरे साहब को मनी होम्योपैथी एसोसिएशन की तरफ से दिया जाने वाला सम्मान पत्र को और मैं डॉक्टर मैडम से रिक्वेस्ट करता हूँ वणी होमिओपॅथिक डॉक्टर असोसिएशन तर्फे सन्माननीय पद्मश्री डॉक्टर विलासजी डांगरे सरांना जे सन्मानपत्र बहाल करणार आहोत त्याचे वाचन करण्याचे भाग्य मला लाभले. आदरणीय डॉक्टर विलासजी डांगरे सर, साष्टांग नमस्कार. रुग्णसेवा या शब्दाचा अर्थ निरंतर रोग निदान, उपचार, रोग निवारण आणि सकारात्मक जगण्याची उमेद देणारा सेवाभाव या कार्यातून आपण सिद्ध केला आहे. होमिओपॅथी चिकित्सेद्वारा निरंतर रुग्णसेवा करीत आपण वैद्यकीय क्षेत्रासह सामाजिक क्षेत्रात आपले मौलिक योगदान दिले आहे. एक कुशल आणि सेवाभावी डॉक्टर सदाचार आणि नैतिकतेच्या आधारावर समाजाचे आरोग्यभान जागृत करू शकतो. निरोगी आणि विचारशील समाज राष्ट्र निर्माणाचा आधार असतो. आपण रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा हा विचार प्रत्यक्ष कृतीतून लोकांच्या मनात रुजवला आहे. एक कुशल डॉक्टर निरंतर आरोग्य सेवेतून समाजाच्या ओठावर हास्य फुलवित असतो. सुश्रूषा, रोग निदान, उपचार करणारे हात हे समाजाचे अश्रू पुसणारे हात असतात. हा विचार आपल्या निरंतर आरोग्य सेवेतून समाजाला दिला आहे. आरोग्य सेवेसह विधायक सामाजिक कार्यात आपण सतत सहभागी आहात. आज नागपूर येथील न्यू इंग्लिश हायस्कूल असोसिएशनचे चेअरमॅन, दैनिक तरुण भारत या वृत्तपत्राच्या माध्यमातून विचारांचा जागर करणारे नरकेसरी प्रकाशन लिमिटेड या संस्थेचे अध्यक्ष, वनवासी कल्याण आश्रम व चैतन्य एज्युकेशन सोसायटी यासारख्या संस्थांचे अध्यक्ष, सोमलवाडा विभाग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक, केशवनगर सांस्कृतिक सभा या संस्थेचे संचालक, नागपूर ॲमेच्युअर स्पोर्ट्स असोसिएशनचे मार्गदर्शक या आणि अशा कितीतरी पदांवर आपण कार्यरत आहात. नाशिक येथील महाराष्ट्र वैद्यकीय विद्यापीठाचे व्यवस्थापन समितीचे माजी सदस्य म्हणून आपण उत्तम कार्य केलेले आहे. राष्ट्र निर्माणासाठी निस्वार्थ वृत्तीने व निष्पक्षपणे कार्य करणाऱ्या संस्था हव्या असतात. आपण संस्थात्मक कार्यातून या राष्ट्राची अखंड सेवा करीत आहात. समाजसेवा हीच राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रसेवा असते याचा प्रत्यय आपण आपल्या कार्यातून दिला आहे. भारत सरकारने आपले विचार, कार्य व सेवेचा गौरव करीत आपणास पद्मश्री पुरस्काराने सन्मान प्रदान केला आहे. आपले विचार व कर्तृत्वाची मोहर वैद्यकीय क्षेत्रासह सामाजिक क्षेत्रात कार्यरत तरुणांच्या मनावर उमटली आहे. आपल्या कर्तृत्वाला आम्हाला स्वार्थ अभिमान आहे. आपले कृतिशील विचार